शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार मोदींची भेट घेणार। सोमवारी संसद भवनातील पीएमओ कार्यालयात भेट होणार असल्याची शक्यता। महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवारांमधील बैठकीवरून भाजपच्या गोटामध्ये नाराजीचा सूर। महायुतीमध्ये अविश्वास वाढेल अशी कोणतीही कृती टाळायला हवी, बावनकुळेंचं वक्तव्य। प्रशांत किशोर यांच्याकडून बिहारमधील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव। प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नेमणूक नाही, नेमणूक झाली असती तर मला माहिती असती। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। किशोर यांनी सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली, तटकरेंचं स्पष्टीकरण। अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले नेते त्यांच्या कुटुंबाला त्रास देतात। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची पोस्ट। उमेश पाटील यांनी पोस्टमध्ये नेत्यांचं नाव घेणं टाळलं। रोख नेमका कुणाकडे सवाल उपस्थित। प्रशांत किशोर यांनी अभ्यास करूनच विश्लेषण मांडलं असून खुर्शीला एवढं चिकटून बसण्याचा हट्ट कशासाठी? राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंचा सुनील तटकरेंवर नाव न घेता निशाणा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्रीवर बैठक सुरू। बैठकीमध्ये चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा लावणार हजेरी। बंडखोर खासदार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। मोदी विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, मात्र गद्दारांना भेटतात। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू असताना गद्दार मोदींना कसे भेटले? ठाकरेंचा हल्लाबोल। कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत गुजरातच्या 2 तरुणांचं संभाजीनगरमध्ये उपोषण। दिपके निर्णय प्रक्रियेत फक्त कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींनाच प्राधान्य देत असल्याचा आरोप। नाशिकमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधील गैरव्यवहाराची गंभीर दखल। दोषी रुग्णालयांकडून घोटाळ्याच्या रकमेच्या 5 पट वसुलीचा इशारा। आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटेंची माहिती। कोल्हापूरचा राजा गणेश मूर्तींच्या आगमन मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी। रंकाळवेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या मिरवणुकीदरम्यान घटना। या मिरवणुकीमध्ये जवळपास 30 ते 40 जणांचे मोबाईल्स हरवले। ठाण्यामध्ये शाळकरी मुलाचा ड्रग्स सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शाळेच्या गणवेशामध्ये वर्गातच ड्रग्स सेवन करत असल्याचं समोर। ठाणे पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी सुरू। व्हायरल व्हिडिओमुळे शाळकरी मुलांसंदर्भात गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित। गाय आणि म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय। 11 ऑगस्टपासून दरवाढ लागू होणार। दुग्धजन्य पदार्थांच्या दरामध्ये सुद्धा 10% वाढ करण्यावरही शिक्कामोर्तब। कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण। नीटचे प्रश्न फोडण्यासाठी फिफा वर्ल्ड कप नावाचा वापर। विशेष व्हॉट्सॲप ग्रुपची निर्मिती केल्याचं समोर। 6 महिने अगोदरपासून सुरू होती पेपरफुटीची तयारी। सीबीआयच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती समोर। भारतासह 5 देशांवर 100% टॅरिफ लावण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव। रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफचा प्रस्ताव। अमेरिकन सिनेटमध्ये बहुमतानं प्रस्ताव मंजूर।
आहे